आता बातमी रुपाली चाकणकरांची। रुपाली चाकणकरांनी महिला आयोगानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिलाय। खरातच्या कोणत्याही कृत्याशी संबंध नसल्याचं चाकणकर म्हणाल्यात, तर खरात प्रकरणामध्ये चाकणकर आणि तटकरेंनाही 6 आरोपी करा अशी मागणी विरोधक करतायत। पाहूयात। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिलाय। याआधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। आता प्रदेशाध्यक्षपदही चाकणकरांनी गमावलं। त्याच वेळेला खरातच्या कृत्यात आपला संबंध नसल्याचंही चाकणकरांनी म्हटलंय। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात त्याच्या गैरकृत्यामध्ये दुरान्वय संबंध नाही। आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटं, असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत ते वेदनादायक आहेत। सत्य प्रखरतेनं सिद्ध होईलच। हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मी यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे। फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। मेन संविधानिक पदावर पक्षाच्या प्रमुख पदावर होत्या त्या आता त्याच्यावर नाहीयेत। त्याच्यामुळे त्यांची चौकशी होणे, त्यांचा कुठं हस्तक्षेप आहे, कुठं संबंध आलेला आहे, ती कायदेशीर कारवाई तर त्यांच्यावर होणार। त्याच्यामध्ये त्या 6 आरोपी पण होणार, ट्रस्टीचे इतर लोक पण 6 आरोपी होणार। कायदेशीर लढाई जी आहे ती होणारच आहे, परंतु त्यांच्यामुळे जी पक्षाची बदनामी होत होती, जो पक्षाला त्रास होत होता, तो त्रास माननीय सुनेत्रा वहिनींनी बंद करून टाकला। त्याच्याबद्दल त्यांचे आभारी। तटकरेंनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलेलं नाही। खरं तर प्रदेशाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं, पण मला असं वाटतं की तटकरेंचे प्रयत्न त्यातले निष्फळ झालेले आहेत, काही का असेना। मात्र हा राजीनामा होणं निश्चित गरजेचं होतं। भोंदू खरातला रुपाली चाकणकरांनी गुरु मानलं होतं। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातचं पाद्यपूजन करतानाचा व्हिडिओ समोर येताच चाकणकरांच्या विरोधात रोष निर्माण झाला। अखेर मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून चाकणकरांचा राजीनामा घेतला। आता सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेतलाय। रुपाली चाकणकर यांना सुद्धा प्रकरण मागात पडलं असं म्हणावं, त्यांनी राजीनामा दिला आता पदाचा। तो तर त्यांनी द्यायलाच पाहिजे होता, कारण त्यांचं त्या ज्या पदावर त्या होत्या त्या पदाला एक ग्लॅमर आहे, ग्लोरी आहे। तुम्हाला तुमच्या पदाची गरिमाही ओळखता आली नाही आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला, हेही चांगलंच झालं। अर्थात सुनेत्राताईंनी योग्य निर्णय घेतला असं म्हणायला पाहिजे। कुठल्याही व्यक्तीची चौकशी करायची असेल, पदावरून बाजूला होणं हे योग्यच आहे। खरातची कृत्य आणि आर्थिक व्यवहारात आपला संबंध नसल्याचं चाकणकर म्हणाल्या। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी तटकरे आणि चाकणकरांवरून आरोप केलाय। तटकरे आणि चौधरी नावाच्या व्यक्तीचे आर्थिक संबंध आहेत। याच चौधरी सोबतच चाकणकरांच्या पतीची 450 कोटींची संपत्ती आहे। त्यामुळे आर्थिक स्रोत तपासा असं म्हणत EOWकडे अंधारेंनी कारवाईची मागणी केली आहे। पदावरती असताना अटक झाली असते तर पक्षाची प्रतिमा मलिन झाली असते, याचा अर्थ रुपाली चाकणकरांना अटक होऊ शकते। मला जो काही थोडाफार कायदा कळतो, मला जे काही थोडंफार त्याच्यातलं जे काय म्हणता येईल की एकूण जे कटकारस्थानाचा जो पट आहे आणि त्या पटामधला जे काही गुंता कळतोय, तर त्याच्यानुसार निश्चितपणे चाकणकर यांना चौकशीच्या कक्षेत घ्यावं लागेल त्यांना, आणि चाकणकरांवर आरोपपत्र दाखल करावं लागेल आणि ते करतील असा विश्वास आहे। मी SITवर विश्वास दाखवला पाहिजे। इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे यांनीही खरात सोबतच चाकणकर आणि सुनील तटकरेंनाही आरोपी करा अशी मागणी केली आहे। या अशोक खरातच्या टीम मध्ये ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिले, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत। सुनील तटकरे आरोपी आहेत। हे 2 जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत। अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे। अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत। अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व CDR गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजे। आज तर त्यांनी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा अशा प्रकारचा आरोप केला। मला तर ही शंका येते की त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरनं त्यांनी हा आरोप केला नाही ना,
जलसंपदा मंत्री विकास लवांडेजी त्यावेळेला जयंत पाटील होते आणि जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी त्यावेळेला भोंदू बाबा कॅप्टन अशोक करातकडे झालेले आहेत. तर त्यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशा प्रकारची मनशा तुमचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची वाक्य तर आपण बोलत नव्हतात ना, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये येते. भोंदू अशोक खरात चाकणकरांचा गुरु आहे, पण खरातला मदत केल्याचा आरोप विरोधकांनी चाकणकरांवर केला आणि त्यातच आता चाकणकर खरातच्या आर्थिक व्यवहारातही गुंतल्याचा आरोप करून अंधारे आणि विकास लवांडेंनी खळबळ उडवली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.